औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी यातली रंगत वाढत चालली आहे। नेहमीप्रमाणे इथेही सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागतोय। आतापर्यंत 100हून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। काही प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध भाजप असाच सामना रंगतोय। औरंगाबाद महापालिकेची निवडणूक नेहमीपेक्षा चुरशीची होणार असं सध्या तरी चित्र दिसतंय। अनेक गमती जमती या निवडणुकीच्या निमित्तानं औरंगाबादकरांना पाहायला मिळत आहे। यातली सर्वात मोठी गंमत आहे ती बंडखोरीची। बंडखोरीच्या भीतीपोटी सर्वच पक्षांनी ऐनवेळी उमेदवारी जाहीर करून त्यांना गुपचूप एबी फॉर्म वाटले। बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी हा फंडा वापरला, मात्र सर्वच पक्ष यात अपयशी ठरले आणि बंडखोरांची अक्षरशः लाट उसळली। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला। विशेष म्हणजे यात शिवसेना, भाजप आणि MIM या पक्षातील बंडखोरांची संख्या जास्त आहे। तब्बल 102 वॉर्डांमध्ये बंडखोरीची लागण झाली आहे। भाजपकडून 26 ठिकाणी तर सेनेतील 40 जणांनी बंडखोरी केली आहे। विशेष म्हणजे यामध्ये भाजपचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू, माजी महापौर, विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे। मात्र चर्चेअंती ही बंडखोरी शमवण्यात यश येईल असा विश्वास सेना भाजपच्या नेत्यांना वाटतोय। आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक काही वॉर्डामध्ये एक दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। त्या बाबतीत आज सर्वांची यादी आल्यानंतर आम्ही 100% भारतीय जनता पार्टीच्या ज्या लोकांनी भरले त्यांचे सर्वचे फॉर्म काढू। भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही सांगू तुमच्या ज्या लोकांनी फॉर्म भरले असतील आणि प्रत्येक वॉर्डात उत्सुक असल्यामुळे अनेकांना वाटतं की मला पण तिकीट मिळावं, या माध्यमातून केलं तरी आमची प्रामाणिक युती या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टीची झाली आणि आम्ही 100% आमचे जेवढे उमेदवार असतील त्या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरला असतात त्यांना फॉर्म मागे घेण्याचा आम्ही 100% या ठिकाणी प्रयत्न करू। काय या विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ते वाढलेले ते एक आमदारांचं झालेलं आहे। त्या दृष्टिकोनाने आमची तयारी होती की भारतीय जनता पार्टीला सीट वाढून मिळतील। आम्ही प्रयत्न करत होतो, पण शेवटी आदेश आला, प्रदेशाध्यक्षांनी आदेश झाला, युती झाली। 49 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली, 64 जागा शिवसेनेला मिळाली। याच्यात दोन्ही पक्षाची तयारी असल्यामुळे काही उत्साही कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले। याच्यात फक्त भारतीय जनता पार्टीच नाही, शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले। हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे घराणेशाही विरोधात शिवसेनेतल्या रणरागिणींनीच गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं। नेते मंडळींनी नात्या गोत्यातल्या लोकांनाच तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। अखेर जिल्हा प्रमुख अंबादास दानवेंना त्यांची समजूत घालावी लागली। दुसरीकडे महापालिकेत सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या MIM पक्षालाही बंडखोरीचं ग्रहण लागलंय। किमान 50 पेक्षा जास्त बंडखोरांनी आपले अर्ज दाखल केलेत, तर काँग्रेसनं निष्ठावंतांना डावलून आयारामांना तिकीट दिल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षात आता राजीनामा सत्र सुरू झालंय। त्याच महिलांना आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तिकीट। आणि काही ठिकाणी आपण मुस्लिम याच्यामध्ये बेल्टमध्ये काही मुस्लिम आमची ती मोठा भाभी वगैरे यांना सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि ज्यांना आम्हाला आणखीन काय न्याय देता येईल हे बघून सगळी सविस्तर चर्चा आज दिवसभरामध्ये बसून आणि उद्यापर्यंत आम्ही हे तयार करून देणार आहे। राष्ट्रवादीत मात्र उलटच चित्र दिसलं। राष्ट्रवादीला उमेदवार मिळवता नाकी न आल्यानं या पक्षात बंडखोरीचा प्रश्नच राहिला नाही, तर भाजपनं रिपाईची केवळ 4 जागा देऊन बोळवण केली। त्यामुळे रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी 14 जागांवर बंडखोरी केली आहे। एकीकडे बंडखोरांची संख्या वाढत असताना अर्ज बाद होण्याचं प्रमाणही मोठं आहे। जवळपास 100हून अधिक उमेदवारांचे अर्ज या ना त्या कारणानं बाद झालेत। विशेष म्हणजे अर्जावर चुकून एखादी सही राहिली म्हणूनही अनेकांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न भंगलंय। भाजपनं सदस्य नोंदणीच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवली असली तरी ऐन लढाईच्या वेळी पक्षश्रेष्ठींनीच आपल्या तलवारी म्यान केल्यानं भाजप उमेदवारांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनीच अपक्ष म्हणून अर्ज भरलेत। उल्कानगरी, अयोध्यानगर, गारखेडा, जय विश्व भारती कॉलनी, प्रियदर्शनी इंदिरानगर, देवनगरी, जवाहर कॉलनीसह 9 ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद।